मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सत्ता जेवढी अनिर्बंध आणि मोठी असते तेवढीच त्या सत्तेच्या गैरवापराचा आणि त्यातून वायफळ बोलण्याच्या मस्तवालपणाचा वापर हा सत्तेमध्ये सातत्याने होत असतो. गेल्या वर्षांपासून राज्यात महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहेत. महायुतीच्या सरकारमधील वादग्रस्त विधानांची एकाचड एक नेत्यांची मालिका आपण गेल्या वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिली आणि अनुभवली देखील. त्या वादग्रस्त विधानांच्या तपशिलात मी जाणार नाहीत आणि तेच ते कोळशे उगळण्याचा प्रयत्न देखील मी या एपिसोडच्या माध्यमातून करणार नाही. उगाचच त्याच विषयाला स्पर्श करून त्याचा परामर्श घेऊन आपले हात काळे होतील म्हणून त्या भानगडीत देखील मी अजिबात या ठिकाणी पडणार नाहीत. महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत. एकाच आठवड्यात दोनदा तीनदा पक्ष बदलण्याचा विक्रम महाराष्ट्रामध्ये घडवला गेला. ठाण्यातील एका माजी नगरसेवकाने एकाच आठवड्यात तीनदा पक्षांतर केलं. त्याचीच पुनरावृत्ती आज नाशिकमध्ये माजी आमदार असलेल्या नितीन भोसलेंनी गेल्या 10 दिवसापूर्वी गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला होता. त्याच नितीन भोसलेने आज अचानक एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये मुंबईत जाऊन शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत असताना नाशिकचे माजी महापौर राहिलेले दशरथ पाटील आणि अशोक मुतडक यांनी देखील एकनाथ शिंदेचा झेंडा खांद्यावर घेतला. निवडणुकांतील राजकारण कुठल्या स्तराला जात आहेत याचा परामर्श मी परवाच्या माझ्या एपिसोडमध्ये घेतला होता. सत्ता काळात तुम्ही कसे वागतात यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची पारख होत असते. सत्ता काळामध्ये तुम्ही जनतेशी कसे संबंध ठेवतात यावर देखील तुमच्या नेतृत्वाची चुणूक ही अवलंबून असते. लातूरात महापालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाणांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख साहेबांच्या बाबत वादग्रस्त विधान केलं. लातूरात जर भारतीय जनता पक्षाच्या हातात महापालिकेची सत्ता आली तर विलासराव देशमुखांच्या आठवणी भारतीय जनता पक्ष ह्या पुसून टाकतील असं विधान हे रवींद्र चव्हाणांनी केलं. हे वादग्रस्त विधान रवींद्र चव्हाणांनी केलं. रवींद्र चव्हाणांच्या या विधानामुळे लातूरच्या आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात मोठ्या वादाची ठिणगी पडली. चव्हाणांच्या या विधानामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय आग या निमित्ताने पेटली गेली. दिवंगत विलासराव देशमुख साहेबांना जाऊन आज 12-13 वर्ष झाले असतील. एवढ्या प्रदीर्घ आणि दीर्घ कालावधीनंतर आपल्यामध्ये हयात नसलेल्या माणसाबद्दल भारतीय जनता पक्षाला विशेषतः रवींद्र चव्हाणांना इतका पराकोटीचा द्वेष करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. खरं म्हणजे रवींद्र चव्हाणांना एवढा द्वेष असं मी म्हटलो जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाला विलासराव देशमुखांबद्दल एवढा पराकोटीचा आक्रोश द्वेष असण्याचं कुठलंही कारण का म्हणून या ठिकाणी निर्माण झालं असा स्वाभाविकपणाने सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. खरं म्हणजे रवींद्र चव्हाणांचं हे जे मत आहेत हे मत भारतीय जनता पक्षाचं अधिकृत मत आहेत. भाजपची ही अधिकृत भूमिका आहेत. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांची भूमिका ही पक्षाची भूमिका असती हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या विधानाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त झाल्याशिवाय राहिलेलं नाहीत. चव्हाणांचं वादग्रस्त विधान हे असलेल्या परंपरेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचंच समजलं जाईल हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या. त्यातून मात्र भारतीय जनता पक्षाला निसटता येणार नाहीत हे देखील त्रिकालाबाधित सत्य आहेत. एकतर महापालिका निवडणुकीत राजकीय घरफोड्यांनी व असलेल्या दलबदलूंनी पलटूरामांनी ठिकठिकाणी राजकीय उच्छाद मांडला. नेते मंडळी ज्या दिशेला वारा वाहतो अगदी त्या दिशेला पळताना आपण गेल्या 15 दिवसामध्ये उघड्या डोळ्यांनी पाहिलं. खरं तर ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला वाहत जाण्याचं काम हे कचऱ्याचं असतं आणि तो कचरा गोळा करण्याचं कंत्राट हे महाराष्ट्रामध्ये कोणी घेतलेलं आहे हे मात्र मी या ठिकाणी वेगळे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. या राजकीय लपंडावाच्या खेळात विद्रूप चेहरे आणि काळवटलेले मुखवटे
मुखवट्यांचं भीषण संकट महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांसमोर उभं राहिलं. ज्या लातूरमध्ये महापालिका निवडणुकीत चालू आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 80% उमेदवाऱ्या या बाहेरून आलेल्या राजकीय पर्यटकांना मुक्त हस्ते बहाल केल्या. त्याच लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांनी जाऊन लातूरकरांच्या आणि मराठवाड्याच्या अस्मिता असलेल्या दिवंगत विलासराव देशमुखांबद्दल विधान करून राजकीय संघर्ष आणि राजकीय आग लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खरं म्हणजे प्रतिमा भंजन करणं हा भारतीय जनता पक्षाचा नेहमीचा छुपा अजेंडा राहिला होता. तो अजेंडा मात्र आता भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर उघड या ठिकाणी करताना दिसतंय. महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा ही ग्रामीण भागात 100 दिवसांची रोजगाराची हमी देणारी हमखास अशी योजना ग्रामीण भागात ओळखली जाते. त्यातून वंचित घटकाला, सामान्य लोकांना आणि गरिबांना रोजगार देणारी योजना म्हणून, जीवनरेखा म्हणून मनरेगाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. ही योजना महात्मा गांधींच्या नावाने गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. त्या योजनेच्या नावातून महात्मा गांधींचं नाव केंद्र सरकारने नुकत्याच एका अध्यादेशाद्वारे काढून टाकलं. वास्तविक या योजनेतील म्हणजे मनरेगामध्ये असलेल्या त्रुटी दूर करायला हव्या होत्या. तथापि ते न करता या योजनेतून महात्मा गांधींचं नाव या ठिकाणी पुसून टाकण्यात आलेलं आहे. देशात कुठलीही अप्रिय घटना घडली तर त्या अप्रिय घटनांना पंडित जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरलं जातं. त्या जवाहरलाल नेहरूंपासून इतिहास पुसण्याचं काम हे सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कुठे ना कुठे केल्याचं आपल्या लक्षात आलं असेल. नेहरूंचा पासून सुरू झालेला हा प्रवास आता मात्र मनरेगाच्या माध्यमातून महात्मा गांधींचं नाव काढण्यापर्यंत हा सुरू झालेला आहे. तो कदाचित तिथपर्यंत येऊन देखील ठेपला आहे. तो आता मात्र थेट महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री असलेल्या दिवंगत विलासराव देशमुख साहेबांपर्यंत देखील येऊन ठेपला आहे. त्यांच्या आठवणी पुसण्याचं काम हे रवींद्र चव्हाणांच्या कालच्या विधानातून या ठिकाणी आलं. रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांच्या वक्तव्यामुळे त्यांचे सुपुत्र असलेले अमित देशमुख आणि रितेश देशमुखांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, ही माफी देखील मागितली. त्यामुळे रवींद्र चव्हाण व भाजपला या विधानाबद्दल पश्चाताप झालं असं मानण्याचं कुठलंही कारण नाही. यातून मात्र एक गोष्ट सिद्ध होते, या विधानामुळे माणूस रवींद्र चव्हाणांनी जरी दिलगिरी व्यक्त केली असती तरी यातून माणसं बदलत नसतात, तर ती मुळात कशी आहे याची अनुभूती या निमित्ताने येते. आणि यातून महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती पुन्हा एकदा रवींद्र चव्हाणांच्या विधानातून महाराष्ट्रामध्ये ही सिद्ध झाली. कुठल्याही नेत्याबद्दल मतभेद असू शकता, मतभिन्नता देखील असू शकते, ते राजकीय प्रवाहात अगदी स्वाभाविकपणे मानलं जातं. पण मृत्यू पश्चात देखील एखाद्याचा तिरस्कार होत असेल तर ते मात्र या ठिकाणी निंदनीय आहेत. ही विकृती आहेत. ती विकृती मात्र रवींद्र चव्हाणांनी परवाच्या लातूरमधील कार्यक्रमात बोलून दाखवली. ज्या प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली, निदान त्या श्रीरामांबद्दल असलेले वाल्मिकी रामायण ग्रंथ हे रवींद्र चव्हाणांनी वाचायला हवे. ते जर वाचले तर रवींद्र चव्हाणांच्या ज्ञानामध्ये निश्चितपणाने भर पडली असती. युद्धभूमीवर जाऊन श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर तेव्हा रावणाचा भाऊ असलेल्या बिभीषणाला मृत्यूनंतर वैर आणि शत्रुत्व संपतं, मरणांती वैराणी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. प्रभू श्रीरामाने बिभीषणाला जवळ बोलावून रावणाचे अंतिम संस्कार पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी बिभीषणाला सांगितलं होतं. मग सवाल या ठिकाणी निर्माण होतो, कुठे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची शिकवण व कुठे हे नकली रामभक्त आणि कुठे यांची ही हिनकस भाषा, ही या ठिकाणी आपण लक्षात घ्या. लातूर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात उभा केला. लढाईत विरोध असायला हवा, पण रवींद्र चव्हाणांनी मात्र लातूरात जाऊन लोकत्तर असलेल्या मयत व्यक्तीबद्दल विधान करून महाराष्ट्रामध्ये विखार पेरला. त्याचा निषेध केवळ काँग्रेसमध्येच नाही तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.
लातूरात निवडणूक चालू आहेत. चव्हाणांच्या विधान निश्चितपणाने निषेधार्ह आहेत. त्याचा निषेध हा झालाच पाहिजे. पण कायदा हातात घेऊन चव्हाणांसाठी पायातील वाहन काढा असं मात्र मी या ठिकाणी अजिबात म्हणणार नाहीत. लातूरमधील जनतेने भाजपच्या या द्वेषाला मतपेटीतून धडा शिकवला तर तो दिवंगत विलासराव देशमुख साहेबांना खरी आदरांजली ठरेल असंच या ठिकाणी मला वाटतं. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. पुन्हा भेटू नव्या दिवशी नव्या विषयांसह. नमस्कार.